आणि बघा अशी मस्त भेंडी आपलीवाली मी छान अशी बघा धुवून घेतलेली आहे. आणि आता आपण कट करून घेऊया आता बारीक अशी मस्त बघा. कट करून नाही घेणार आपण, असं अशी मध्ये बघून असं मी थोडीशी चीर मारून घेणार आहे बघा. अशी असं अशी चिरून घेतली, त्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट भरूया. चला आता बघू आपली भेंडी. बघा आमच्या मांजरीनं कसं पिल्लू दिले डर. भेंडी बनवायसाठी मी हे शेंगदाणे भाजून घेतले, थोडासा लसूण आणि अशा लाल मिरची आहेत बघा मस्त अशा. आणि बघा भेंडी अशी मस्त अशी कापून मधूनच मी अशी कट करून घेतलेली बघा अशी मस्त. त्याच्यामध्ये आपल्याला मसाला भरून आणि फ्राय करायची आहे. तर चला आपण शेंगदाणे वाटून घेऊया मिक्सरला थोडं, आणि अशी मस्त याच्यामध्ये भरून हे करूया. अशी मस्त मी भेंडी बघा मसाला भरून घेतलेला असा छान असा. आणि बाजूला तवा पण ठेवलेला आहे बघा. आता आपण तव्यावर सगळी भेंडी टाकून घेऊया. कशी छान मस्त मसाला भरून घेतलेला आहे भेंडीमध्ये. आणि बघा असं मी तव्यामध्ये तेल पण टाकलेलं आहे, आणि त्यात सगळी भेंडी अशी टाकून घेतो. हे बघा कसं मस्त अशी भेंडी टाकलेली तव्यामध्ये. बघा कसं मस्त आपली भेंडी फ्राय होत आहे बघा. एक भारी होती आता कडक. बघा किती छान आपली भेंडी फ्राय व्हायला लागली. आणि अशाच आता पलटी करून घेऊया बघा. बघा अशी मस्त आपली भेंडी आपण फ्राय करून घेऊया. सगळी भेंडी आपण अशी फ्राय मस्त करून घेऊया. आपली मसाला भेंडी किती भारी आहे. एवढी छान होते अशी भेंडी, खूप मस्त लागते खायला पण चविष्ट आणि मस्त अशी भेंडी लागते ही. एकदम कुरकुरीत भेंडी होती बघा, एकदम भारी. डाळ भात अशी भेंडी खायची, एक नंबर भेंडी असते. आणि जेवण पण आपलं छान दोन घास जास्त जातं. आपण साधी अशी भेंडी कट करून बनवतो ना हिरव्या मिरच्या, मग तशी नाही बनवायची, कधी अशी बनवायची कधी तशी. एवढी छान होते ना भेंडी ही, मस्त अशी कुरकुरीत आपली मसाला भेंडी एवढी भारी असते ना, खूप छान होते बघा. आणि बाजूला मी ती भेंडी अशी करून घेतलेली बघा. आणि बाजूला दुसरी पण भेंडी मी टाकून घेते त्याच्यावर. आपलं तेल पण गळून जातं असं मस्त. बिलकुल भेंडीला तेल जात नाही, असं साईडला करून ठेवायची हे बघा. आणि उरलेली सगळी भेंडी अशी टाकून घेतलेली बघा. आणि बघा आपली भेंडी आता ही पण किती मस्त झालेली आहे बघा. मी पलटी पण करून घेतलेली आहे, आणि भारी आपली भेंडी पण झालेली आहे हे बघा मस्त असं मध्ये. बघा किती कुरकुरीत झालेली आपली भेंडी. बघा आपलं तवा भरून भेंडी किती मस्त अशी फ्राय झालेली आहे. बघा किती भारी झाली. छान अशी कमी गॅसवर मी तळलेली आहे बटाटी भेंडी, म्हणून आपली भेंडीला जळ आली नाही. हां आपण अशी कमी गॅसवर तळली नाही, मग जळत नाही काही नाही, एकदम मस्त कुरकुरीत होती एकदम.
फास्ट गॅसवर नाही तळायची कधी पण, एकदम बारीक गॅसवर तळायची, म्हणजे आपली भेंडी एकदम कुरकुरीत होती, जळत नाही, काही नाही, एकदम भारी होत असते बघा. किती मस्त आपली भेंडी झालेली आहे. मसाला पण सगळ्या भेंडीला लागलेला आहे. भेंडी पण छान अशी कुरकुरीत झालेली आहे आपली. कशी वाटली भेंडी नक्की कमेंटमध्ये सांगा. आपली मस्त